सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी टाटू चावाला. पुन्हा एकदा स्वागत आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. आणि आज एकटाच आहे मी दुकानामध्ये सुद्धा. आणि मला बिर्याणीची ऑर्डर आली 5 किलो बिर्याणीची ऑर्डर धामापूरमधून. तर एकटा आहे त्याच्यामुळे मला लवकरच गडबड करावी लागणार आहे. आणि 5 किलो बिर्याणी म्हटल्यावरती लवकरच आवरावं लागणार आहे. सर्व 8 वाजेपर्यंत द्यायचे. त्याच्यामुळे आता मी तयारीला लागलो आहे. सर्व दुकानातच कांदा वगैरे कापणार आहे. मस्त एकटा तयारी करावं लागणार लवकरच. चला तर मग इथेच मार्केटमध्ये घेणार आहोत मटेरियल सर्व बिर्याणीचं. आणि सुरुवात करतो आता मग. तर परवा भजी तलत असताना मला लागलं आहे थोडंसं. हे बघा भाजलं आहे. काय करणार, काम तर करायला हवं आहे. आणि आत्ता मी सुरुवात करतो आहे. दुकानामध्ये सर्व कटिंग वगैरे करून घेणार आहे. कारण मला सोपं पडेल. कारण 8 वाजता आपल्याला बिर्याणी द्यायची बरोबर, रात्री 8 वाजता. तर चला तर मग मार्केटमध्ये जाऊया, बाकीचं मटेरियल घेऊया आपण. तर आता सर्व लागणारं मटेरियल मी आता लिहून घेतो आहे. आणि पटपट सर्व सामान रेडी करतो. पुढे नेणार आहे, जागेवर नेणार आहे. अरे काय. तर 5 किलो बिर्याणीसाठी 5 किलो कांदे घेतलेत मी. आणि आता ते कटिंग करून घेतो. कारण एकटाच आहे दुकानात, त्याच्यामुळे माझी गडबड पण होईल. आणि बिर्याणीसुद्धा आपल्याला लवकर द्यायची. तर कांदा सोलून घेतला आता आणि कटिंग करतो पटपट. फ्राय पण करायचा थोडा कांदा आपल्याला. चला तर मग कटिंग करूया कांदा आता. तर बिर्याणीसाठी कांदा जेवढा लागणार आहे तेवढा मी कटिंग करून घेतला आहे. आणि कढईमध्ये आता फ्राय करणार आहे तेलात एकदम मस्त. थोडा कांदा तळून पण घेतला आहे घराला लावायला, शायनिंग एकदम मस्त वेगळी. तर मी आलो मागजन मार्केटमध्ये. अजित दादा आपला हेल्प करतो थोडी आपल्याला. तर भावा राईस दुकानात ठेव. बिर्याणी स्पेशल राईस घेतला मला थोडीशी पाहिजे. हां देतो तुला थोडी. चल तर मार्केटमध्ये आलो आहे. आणि आता घेवड्यांच्या इथंच भाजी वगैरे घेतो सर्व. एवढे टोमॅटो द्या. 1.5. अरे काय बनवतोय ते. तर मागजन मार्केटमध्ये फेमस दुकान असणारे आपले घेवडे. आणि सर्व भाजी इथे भेटते. तर तुम्ही कधी आलात तर आपल्या साण्यावरतीच आहे मागजनमध्ये. तिथेच भाजीचं आपलं स्टॉल आहे घेवड्यांचं. तर आलात तर नक्की व्हिजिट करा या शॉपला. भाजी वगैरे तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तिथे भेटतील. आणि मी सुद्धा बिर्याणीचं जेवढं आपल्याला सामान लागणार आहे, कोथिंबीर 1 जोडी द्या. तर सर्व मी मटेरियल इथेच घेतो. आणि काकडी द्या एवढी. काकडी द्या 1 किलो. ओके. मिरची आलं, मिरची आहे. आलं देऊ नका आहे मला काय हो. बस. तर बिर्याणीसाठी लागणारं सर्व सामान इथेच घेतलं आता. तर फायनली मार्केटमधून सर्व सामान घेतलं आहे मी. आणि मी आता चाललो घरी मस्त स्पेशल बिर्याणी बनवायला. भाऊ तर फायनली मी मटेरियल घेतलं. नेहमीप्रमाणेच आपल्या मागजन मार्केटमधूनच बिर्याणीचं सर्व मटेरियल घेतलं. तर मी निघालो आता घरी. संध्याकाळची तयारी करायची. आणि रात्री 8 वाजता त्यांना बिर्याणी पाहिजे. तर चला तर मग निघूया आता. तर आपले बाबूशेठ चिकनवाले आहेत. इथेच चिकन घेतलं आहे 4 किलो चिकन. तर मागजनमध्ये तुम्ही कधी आलात तर इथे चिकन शॉप आहे. या चिकन शॉपला व्हिजिट करा. आपली तर जस्ट थांबलो. आपली पोरं भेटली, कॉलेजमधून जातात घरी.
तर मला शक्य होत नाही एवढं न्यायला गाडीवरतून. तर आता पोरं भेटलेत त्यांना सांगतो थोडं थोडं घ्यायला. हे घ्या जरा. तर फायनली पोचलो मी आणि आता घरी घेऊन जाणार आहे. थँक्यू भाऊ आलात. पोरं आपल्याला सपोर्ट करतात भरपूर खरंच आणि थोडी मला हेल्प करतात. आमची पण पार्टी होईल लवकरच बिर्याणीची. होईल ना नक्की? आठवण येत असेल ना बिर्याणीची? करूया आपण एक दिवस नक्की. तर 5 किलो चिकन घेतलं आहे. एकदम फ्रेश आणलं आहे चिकन मार्केटमधून आणि मॅरिनेट करायला ठेवणार आहे 2 ते 3 तास. म्हणजे एकदम टेस्ट खतरनाक येईल आपल्या चिकनला. एकदम फ्रेश आणलं आहे मार्केटमधून. चला तर मग मॅरिनेट करूया चिकन. आधी धुवून घेणार आहे एकदम स्वच्छ पाण्याने. तर बिर्याणीची तयारी मी आतापासूनच करतो आहे कारण 5 किलो बिर्याणीची ऑर्डर असल्यामुळे माझी गडबड होणार आहे. आणि घरी नेमकी आईसुद्धा आहे त्याच्यामुळे बरं झालं आहे मला थोडी हेल्प करते ती. तर मी आत्ता सर्व मसाले बिर्याणीचे स्पेशल मसाले आपले आणि सर्व तयारी केले. हे बघा इकडे पाहू शकताय तुम्ही. रेड चिल्ली आहे. तर आपल्याला 7 ते 8 वाजेपर्यंत द्यायची आहे बिर्याणी. त्याच्यामुळे खटपट पण करावी लागणार आणि 4 वाजता आपल्याला दुकानात जावं लागतं तुम्हाला माहीतच असेल. त्याच्यामुळे मी बहुतेक काम आत्ताच आवरणार आहे आणि सर्व चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्याच्यामुळे एकदम टेस्ट खतरनाक येते. तर मसाले वगैरे घेतलेत मी. हे बघा. तर हे सर्व आपले नेहमीप्रमाणे जे मसाले लागतात ते मी आता चिकनमध्ये ॲड करणार आहे आणि मॅरिनेट करून ठेवणार आहे 2 ते 3 तास. म्हणजे चिकन एकदम टेस्टी होईल आपलं. चला तर मग चिकनला मॅरिनेट करून ठेवूया. आपलं 5 किलो चिकन तयार आहे. मॅरिनेट करायला घेऊन जातो आता. तर हे 5 किलो चिकन घेतलं आहे मस्त एकदम फ्रेश मार्केटमधून आणलं आहे आणि मसालेसुद्धा घेतलेत ते आता ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. फर्स्टला मी बिर्याणी मसाला टाकतो एकदम स्पेशल आपला असतो बिर्याणी मसाला. त्याच्यामध्ये ॲड केला मी बिर्याणी मसाला आणि आपले बाकीचे सर्व मसाले मी ॲड करणार आहे याच्यामध्ये. आणि दही पण ॲड करणार. तुम्हाला जर आवडलं तर नक्की ॲड करा. तर दहीसुद्धा ॲड केलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट तर सर्व मसाले ॲड करून झालेत आणि तर सर्व मसाले टाकलेत मी याच्यामध्ये आणि आता पूर्ण ॲड करतो त्याला. मॅरिनेट करून ठेवणार आहोत आपण 2 ते 3 तासासाठी. चला तर मग. तर फायनली मी मॅरिनेट केलं आहे चिकन. स्पेशल एकदम चिकन हातचं एकच नंबर. चला तर मग 2 तास ठेवतो एकदम. तर आता मस्त झाकण मारून ठेवतो मॅरिनेट करायला. तर 2 तासापूर्वी 5 किलो चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं मी आणि राईससुद्धा 5 किलोच घेतला आहे मी. जवळजवळ 6 वाजलेत आणि लवकर तयारी करायला हवी आपल्याला. तर मी राईस आता तयार करणार आहे. दुकानात सर्व काम आवरून आलो आहे. तर राईस आता अंड्यात काढून घेतो. धुवून घ्यावा लागेल आपल्याला. 5 किलो राईस असणार आहे. 5 किलो बिर्याणी 5 किलो चिकन. क्वांटिटी क्वालिटी भावानं ऑर्डर नक्की द्या आपल्याला. टॅटू चावाला यूट्यूबर तुम्हाला माहितीच असेल. तर ऑर्डर बिडर असेल तर नक्की द्या. एकदम स्पेशल राईस घेऊन आलो आहे बासमती. हे बघा. तर खडा मसाला घेतला आहे मस्त एकदम आणि राईस पण ठेवलं आहे एकदम चुलीवरती गावरान पद्धतीत. आणि चुलीवरचं जेवण आहे ना स्पेशल होतं भावानं. तसेच आपण चुलीवर ठेवले आजची बिर्याणी मस्त एकदम. आणि 5 किलो राईस ठेवला आपण. पाणी ठेवले बॉईल करायला. तर खडे मसाले ॲड करतो.
माती का नाही घेतली ह्याची घेतली घेणार आम्हाला तर खडे मसाले ॲड केलेत मस्त एकदम आणि बॉईल करायला राईस बिर्याणी पण स्पेशल होणार आहे. ऑर्डर पण आपल्याला मोठी आली 5 किलोची. तर तुमची ऑर्डर असेल तर नक्की कळवा मला. मस्त पाणी सुद्धा बॉईल झालं आहे आणि राईस घेतलाय धुवून मस्त शिजवतो आता. चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम स्पेशल जेवण. तुम्ही कधी आता टॅटूच्या आजची बिर्याणी खायला मग. तर फायनली राईस ठेवला शिजायला 15 मिनिटं बघूया आपण. आता झाकण मारून ठेवतो मस्त एकदम. चिकन पण आता शिजवून घेतो मस्त एकदम. पाठवून देऊ का टोप ठेवला चिकन साठी. हा
तर भावानं वाजले 7:30 आणि चिकन पण आपलं शिजलंय. तर फायनली बघूया आपण चिकन शिजलंय ते. एकदम स्पेशल भावानं. स्पेशल टॅटू जॅकचं चिकन. शिजलंय बघा एकदम स्पेशल. आजची बिर्याणी 5 किलो असणार आपली. तर तुम्ही पण ऑर्डर असेल तर नक्की कळवा आपल्याला. टॅटूच्यावाला आहेत तुमच्या सेवेसाठी. ओके. ओके. आता साठवीला. तर फायनली आपली बिर्याणी आता तयार झाली. एकदम स्पेशल. आणि आता बिर्याणीला दम देणार आहोत आपण गावरान पद्धतीत. चुलीवरची स्पेशल बिर्याणी. आणि आता दम देणार आहे बिर्याणीला. चुलीवरची गावरान पद्धतीत बिर्याणी बनवली. 5 किलो बिर्याणी असणार आहे आपली आजची. तर त्याला थोडासा दम देतो आता. तर बिर्याणीला मी आता दम दिलाय. हे बघा एकदम खतरनाक. तर भावानं फायनली आपली बिर्याणी तयार झाली. आणि आता बिर्याणी आपली रवाना होणार आहे. 5 किलो बिर्याणी आजची. तुम्ही पाहू शकता बिर्याणी एकदम स्पेशल. चल जे चल उशीर झाला. ये रे उचल घे. तर भावानं फायनली आत्ताच ऑर्डर दिली. आणि 8 वाजलेत बरोबर. आणि 8 वाजता ऑर्डर दिली भावानं. खूप जमलो भावानं. आणि कोणतंही काम करत असताना भावानं कष्ट करावेच लागतात कोणत्याही गोष्टीत. त्याशिवाय आपल्याला पैसे म्हणा त्याचं फल म्हणा भेटत नाही. तसंच भावानं तुमची जर ऑर्डर असेल तर टॅटू भावाला नक्की कॉन्टॅक्ट करा बिर्याणीसाठी. एकदम स्पेशल चमचमीत माझ्या हातची बिर्याणी नक्की देणार तुम्हाला. चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भावाला सपोर्ट करा. एक मराठी माणूस.